अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आता कोटे धावे मन, आता कोटे धावे मन, तुझे किंवा तुमचे चरण देखलिया. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. प्रेमरसे बैसली मिठी, आवडी लाटी मुखाशी. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. आता कोटे धावे मन, आता कोटे धावे मन, तुझे किंवा तुमचे चरण देखलिया. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय सेवेला घेतलेल्या भंगातून आपल्या जीवनातला भगवत दर्शनाचा स्वानुभव प्रगट करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ, भाविक, भक्त, नाटोली या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची ही चतुर्थ दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. किंबहुना संतांनी जे वाङ्मय आज आमच्या तुमच्या करता निर्माण केलं, त्या वाङ्मयाचा तरी कमीत कमी समाजाला शब्द परिचय असावा बरं. आणि शब्द परिचय होण्याकरता त्या वाङ्मयाची सेवा घडावी लागते. अक्षर सेवा घडल्याशिवाय शब्द परिचय होत नाही. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये पहिला आग्रह पठण, पारायण केलं पाहिजे बरं का, शब्द परिचय होण्याकरता. त्याच्यानंतर अर्थ परिचयाचा विचार मांडलेला आहे. त्याच्या पुढं समन्वयाचा विचार मांडलेला आहे. आणि त्याच्या पुढं अर्थरूपता. जसं वर्णन केले तशी अवस्था जीवनामध्ये प्राप्त व्हावी. त्या अवस्थेला पोचण्याकरता तेवढी साधना घडली पाहिजे. ती साधना घडण्याकरता त्या मानाचं आयुष्य प्राप्त झालं पाहिजे. पण संत महात्म्यांनी अल्पावधीमध्ये ही परमार्थाची साधना करून अर्थरूपतेला प्राप्त झाले बरं. आपल्या जीवनामध्ये तेवढं होईल का शंका आहे. संतांच्या मानानं आयुष्य आपलं तसं जादा आहे. तुकोबारांचं आयुष्य किती होतं? 42 वर्षाचं होतं. आता आपण 60कडे आलो तरी आपल्याला अजून काय अर्थरूपता नाहीच. अर्थदृष्टी नाही जीवनामध्ये. शब्द परिचय तरी कमीत कमी व्हावा, लक्षात ठेवा. म्हणून संतांनी या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये परमार्थाची साधना करून अर्थरूपतेला प्राप्त झाले. केवळ शब्द ज्ञान जगाला संतांनी सांगितलं नाही,
त्या शब्दातून प्राप्त झालेली जी अवस्था, ती अवस्था जगाच्या समोर प्रगट त्यांनी केली बरं. अनुभवे आले अंगा अनुभवे आले अंगा त्या जगाते त्या जगाते जगा दे तसे संतांनी स्वानुभव जगाच्या समोर ठेवला बरं का. पण परमार्थ सर्वांनाच करता येतो, परमार्थ सर्वांनीच करावा. पण आमचा तुमचा परमार्थ सफलतेला जावा असं वाटत असेल, आमच्या तुमच्या परमार्थ साधनेला बळकटी यावी असं जर वाटत असेल, तर त्याच्याकरता संतांचा अनुभव हा जीवनामध्ये स्वीकारावा लागेल. आणि त्या संतांच्या अनुभवातून आपली ही परमार्थाची साधना निश्चित फलापर्यंत जाईल बरं का. साधनेला बळकट बळ येईल, बळ. म्हणून साधनेला बळ येण्याकरता कशाची गरज आहे? शरीरात बळ असावं लागत नाही. ज्यांनीही परमार्थाची साधना केली त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून परमार्थाची साधना करावी लागते, तेव्हा परमार्थ साधनेला बळ येतं. आणि असा अनुभव संत महात्म्यांनी जगाच्या समोर ठेवला. कोणता अनुभव ठेवला? भगवत दर्शनाचा बरं का. भगवत दर्शन घडण्याकरता जीवनामध्ये काय करावं लागतं? काय नाही, इंद्रियांचं सहाय्य असावं लागतं. इंद्रियांचं सहाय्य असावं लागतं. इंद्रियांचं सहाय्य असेल तर परमार्थ लवकर पूर्णत्वाला जातो. थोडे आहे, थोडे आहे चित्त सहाय्य झालिया. घरचे प्रतिकूल असले तरी चालेल, गावातले लोक प्रतिकूल असले तरी चालतील, आपलं कर्म प्रतिकूल असलं तरी चालेल, पण इंद्रियांचं सहाय्य पाहिजे. आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये सर्व अनुकूल आहे, फक्त इंद्रियांचं सहाय्य नाही आहे. सगळी व्यवस्था आहे. लोकांना विचारलं, अहो गावात उत्सव चाललाय, बसायची व्यवस्था आहे, थंडी लागणार नाही, पडदे वल्ले लावले, ते म्हणजे मनातच येत नाही. म्हणजे इंद्रियांचं सहाय्य लागतं. आणि त्या इंद्रियाच्या साह्यामध्ये महत्वाचं जर इंद्रिय जर कोणता असेल तर मन आहे बरं का. मन आहे. पण इंद्रियाच्या माग मन जात नाही, मनाच्या माग इंद्रिय जातात. असं क्वचित प्रसंग आहेत इंद्रियाच्या माग मन जात, पण बहुतांश मनाच्या माग इंद्रिय जातात बरं का. लक्षात. मग मनाच्या मागे इंद्रिय जातात, मग मन कुठं जातं? मन कुठं जातं याच्यापेक्षा ते कुठं जात नाही याचा विचार करा. तुकोबारांनी वर्णन केले, काय काय करूया मना परी नाईके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले, भलतिया सवे धावे सैराट.
मनाचं वर्णन केले बरं. काय मनामध्ये कधी कशी इच्छा, कसे त्या मनाला फाटे फुटतील, संकल्प विकल्प किती निर्माण होतील काय सांगता येत नाही बरं. आणि ते मन आपण जीवनामध्ये ताब्यात घेतलं पाहिजे. त्या मनाला स्थैर्यता दिली पाहिजे. त्या मनाला शुद्ध केलं पाहिजे. पण गंमत अशी आहे, अवघड आहे. जीवनामध्ये सर्व काही आपल्याला मिळवता येईल, पण मनाला ताब्यात ठेवणं फार कठीण आहे, फार अवघड आहे. व्यवहारामध्ये मन आहे. काय मन आहे? जग जिंकता येतं पण मन जिंकता येत नाही बरं. जग जिंकणं सोपं आहे, पण मन जिंकणं फार अवघड आहे. पण संतांनी मात्र त्या मनाला जिंकलं, मनाला ताब्यात घेतलं. त्या ताब्यात घेण्याकरता काय करावं लागतं? तुकोबारे म्हणतात, पहिल्यांदा मनाला प्रसन्न करावं लागतं. मग मनाला प्रसन्न करण्याकरता काय करावं लागतं? जे ज्याला आवडतं ते त्याला दिलं की ती माणसं प्रसन्न होतात. जे ज्याला आवडतं ते त्याला दिलं की ते प्रसन्न होतात. निवडणुकीच्या काळामध्ये माणसं कशाने प्रसन्न होतात हो? ही नाडी ह्या राजकीय लोकांनी ओळखल्या समाजाची बरं का. यांना खाऊ पिऊ घातले की प्रसन्न होतात माणसं. तसं मनाच्या बाबतीत नाही बरं का. ज्ञानवारांनी वर्णन केले, मनाचा स्वभाव फार चांगला आहे. मनाला काय आवडतं? ज्ञानोबा म्हणतात, मनाला जे आवडतं ते खरं खरं सुख आवडतं बरं का. या मनाचे एक निके, त्या मनाचा एक स्वभाव आहे. देखिलिया गोडी, देखिले गोडीच्या ठाया सोके, अनुभव सुख कौतुके दावीत जाईजे, असं वर्णन केलंय. त्याला खरं सुख आवडतं मनाला. त्याचा स्वभाव आहे त्या मनाचा. बाकी काय मनाला आवडत नाही बरं का. काही ठिकाणी काही सुखामध्ये काही विषयाच्या ठिकाणी मन स्थिर झाल्यासारखं होतं, पण होत नाहीये, होत नाहीये. मग त्या मनाचा एक स्वभाव आहे. म्हणून इथं ज्ञानोबा म्हणतात, कौतुकाने सुद्धा जर त्याला तुम्हाला दाखवायचं असेल तर चांगलं दाखवा, वाईट दाखवू नका. अनुभव सुखची कौतुके दावीत जाईजे. त्या शास्त्रामध्ये असं वर्णन केलंय, जो मुमुक्ष आहे ना, मुमुक्षुने कौतुकाने सुद्धा सकाम कर्म करू नये बरं का. कौतुकाने सुद्धा. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, कौतुकाने सुद्धा माणसाने नको ते पाहू नये मोबाईल वरती. लोक म्हणतात पाहिलं तर काय होतंय, पाहू नये बरं का. म्हणून त्या मनाचा स्वभाव आहे, त्याला खऱ्या सुखाची आवड आहे आणि त्या खऱ्या सुखाकडे त्याला न्यावं लागतं. पण नेण्याकरता फार कष्ट आहेत, अतिशय कष्ट आहेत. अति अति म्हणजे अति कष्ट आहेत बरं का. सजासजी मन तिकडे यायला तयार होत नाही. एकदा जर तयार झालं तर ते पुन्हा परत जात नाही बरं का. पहिल्यांदा ते तयारच होत नाही, पहिल्यांदा ते तयार होत नाही. आणि एकदा जर त्याला जर गोडी लागली तर ते पुन्हा त्याला सोडत नाही, सोडत नाही बरं का. मग तिकडे नेण्याकरता फार कष्ट आहेत. मग त्या मनाला जर त्या परमार्थ स्वरूपाकडे, परमात्माकडे जर न्यायचं असेल तर काय करावं लागेल? एकाएकी जाईल का? नाही जाणार हो. त्याला त्या परमात्मा स्वरूपाची गोडी लावावी लागेल, गोडी लावावी लागेल. कधी गोडी लागेल? व्यवहारातलं उदाहरण घ्या. घरामध्ये लहान मुलं आहेत, त्या मुलांना रोज देवळाकडे
आणण्याचा प्रयत्न करावा, रोज देवळाकडे येण्याची त्यांना गोडी लागावी. मग त्या लहान मुलाला रोज त्या देवळाकडे आणण्याकरता काय करावं लागतं? त्याला सांगायचं चल हनुमंताच्या दर्शनाला जाऊ. ते नाही म्हणते बरं का, ते नाही म्हणते. ते म्हणते आजोबा येतो, पण कॅडबेरी देत असेल तर येतो, चॉकलेट देत असेल तर येतो. मग ते आजोबा म्हणतो चल तुला चॉकलेट देतो पण चल, चॉकलेट देतो पण चल. मग त्याला रोज इकडं देवळाकडे येण्याकरता रोज चॉकलेटची गुढी लावावी लागते, त्याला आमिष दाखवावं लागतं बरं. आणि एकदा त्या चॉकलेटाच्या आशेनं ते देवळाकडे जर यायला लागला आणि देवळाकडे येता येता जर एकदा त्या देवाची जर त्याला गोडी लागली, ते पुन्हा ते चॉकलेट मागत नाही बरं का, ते मागायचं विसरतं. एक दिवशी जर आजोबा देवळाकडे जायला तयार नाही झाले तर म्हणतात आजोबा चला ना देवळाकडे. ते यायला तयार नव्हतं, त्याला एवढी सवय लागली, एवढी सवय लागली, एवढी गोडी लागली. एखाद्या दिवशी आजोबानी जर कंटाळा केला तर त्या आजोबाला धरून ओढून आणते. मी मुलांचं सांगतो, हीच अवस्था मनाची आहे बरं. जसं त्या लहान मुलाला देवळाकडे आणण्याकरता प्रयत्न करावा लागतो, तसं ह्या मनाला सुद्धा बामना नव्हे, त्या मनाला बा म्हणावं लागतं बरं. त्याला कुरवावं लागतं. ते एकाएकी यायला तयार होत नाही. त्या मनाला सांगावं लागतं, मना अरे ज्या देवाकडे जायचा ना, तो देव कसा आहे तुला माहित आहे का? अविनाशकारी आपुलिया ऐशे, अविनाशकारी आपुलिया ऐशे, नावी मना पिशे गोविंदाचे, नावी मना पिशे गोविंदाचे, रती माईके दुखाची जनेची, रती माईके दुखाची जनेची.
लावी मना पिशे गोविंदाचे. त्या मनाला त्या गोविंदाचं पिस नाम वेड लावावं लागतं. आमचं कसं आहे, आमच्या मनाला आम्ही प्रपंचाचं वेड लावलंय. प्रपंचाचं वेड लावलंय. त्या मनाला वाटते प्रपंचातच राहावं. घरातली सोनबाई सांगते, मामांजी सप्ताह चालाय, जावा प्रवचनाला. ती म्हणते, तो म्हणते मी नाही जाणार, माझं घर आहे. ती सोनबाई म्हणत नाही, तासभर गेल्यानंतर का मी माझ्या नावाने उतारा काढणार नाही आहे, पण तासभर जावा, प्रवचन ऐकून या, कीर्तन ऐकून या, काकड्याला जा, हरिपाठाला जा. किती वेळा जरी सांगितलं तरी तो जात नाही. का? त्या मनाला प्रपंचाचं वेड आहे. प्रपंचाचं वेड आहे. तुकोबाराय म्हणतात, ज्या मनाला प्रपंचाचं वेड आहे त्याच मनाला परमात्माचं वेड लावायचं आहे. बरं का? तुकोबाराय पुन्हा पुन्हा सांगतायत, नको नको मना गुंतू माया जाळी. कोणाला सांगतायत? जगाला सांगत नाही, तुकोबाराय मनाला सांगतायत, मना या प्रपंचामध्ये गुंतू नकोस. अरे देवाकडे चल, तो देव अविनाशी स्वरूपाचा आहे, आनंद देणार आहे, तृप्ती देणार आहे. चल, त्या मनाला सांगतायत. पण ते मन काय ऐकायला तयार नाही बरं का. ते ऐकायला तयार होत नाहीये. का? तर त्या मनावरती अनंत जन्माचे संस्कार आहेत. अनंत जन्माचे संस्कार आहेत. मन एकच आहे. मन एकच आहे, फक्त देह बदलतो. बरं का? मागच्या जन्मात हेच मन होतं, देह वेगळा होता. आता या जन्मामध्ये काय, त्या मनाला संस्कार चांगले केले आणि ते मन जर भगवत स्वरूपाच्या ठिकाणी तद्रूप झालं तर बरं आहे. नाही झालं, आयुष्य संपलं, देह पडला, पण मन राहतच. त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. ते या देहातून त्या देहात जातं. बरं का? मागचे संस्कार घेऊनच जात. त्या सूक्ष्म देहामध्ये संस्कार जातात. बरं का? आणि त्या संस्काराचा परिणाम प्रत्येक जन्मामध्ये त्या मनावरती संस्कार होतात. पुन्हा पुन्हा संस्कार होतात. मग आमच्या तुमच्या मनावरती एवढे संस्कार झालेत, किती जन्म घेतलेत? 84 लक्ष योनी आपण फिरून आलोय. बरं का? 84 लक्ष योनी फिरून आलोय. आणि तेवढ्या योनीचे संस्कार मनावरती झालेले आहेत, ते एका जन्मात जातील का? एका जन्मात जाणं शक्य नाही आहे. पण प्रयत्न केला तर काही अवघड नाही. बरं, प्रयत्न केला तर काही अवघड नाही आहे, पण कठीण आहे. तसं त्या पूर्व जन्मातले संस्कार काढायचे आणि या जन्मामध्ये चांगले संस्कार करायचे. वेळ जातो. आपल्याकडे नववधू नांदायला येते. येताना माहेरचे संस्कार घेऊन येते. आता ते सासरचे संस्कार व्हायला किती वेळ लागतो? हो, कमीत कमी ती सासू व्हावी लागते. काय व्हावं लागते? म्हणजे निम्म आयुष्य जातंय तेव्हा कुठं माहेरचे संस्कार जातात. म्हणजे येताना ती संस्कार घेऊन येते. लगेच नांदायला आल्यानंतर 6 महिन्यात संस्कार बदलत नाहीत. पण ती सासू बोलते, तू सासरी आहेस, माहेरी नाहीस बर का. इथला कुळाचार सांभाळ, तिकडचं सोडून दे. तसं या मनाला सांगावं लागतं बर का. पण मनाला सांगावं लागतं. तुकोबाराय म्हणतात, पण ते मन ऐकायला तयार नाही. कारण त्या मनाचा स्वभाव आहे, ते सतत धावत राहत. सतत धावत राहत. ऐकण्याकरता ते जाग्यावर थांबलं पाहिजे ना. पाणी कधी थांबतंय? अडवलं तर, बांध घातला तर.
पण तो बांध पक्का घालावा लागतो. बांध जर पक्का नसेल तर बांध फुडून पाणी जातं बरं का. बांध फुडून म्हणून जिथं धरणं बांधली जातात ना, ते पक्क करण्याकरता काय करतात बघून या. कितीही पाणी जरी अडवलं तरी तो बांध फुटणार नाही, एवढं ते पक्क केलं जातं बरं. एक थर टाकायचा, त्याच्यावरती रोलर फिरवायचा, एक थर टाकायचा, फिरवायचा, असं किती थर टाकायचे जाऊन निरीक्षण करून या. एवढं पक्क केलं जातं ते. आणि एकदा ते पक्क झालं, मग कितीही नद्यांचं पाणी जरी अडवलं तरी तो बांध फुटत नाही बरं. बांध फुटत नाही. तसं या मनाची अवस्था आहे. ह्या मनाला सतत धावायची सवय लागल्या. कुठपर्यंत धावतो? ज्ञानोबारांनी वर्णन केले. ज्ञानोबाराय म्हणतात, त्रैलोक्य थोकडे पडे. या मनाला फिरण्याकरता त्रैलोक्य सुद्धा कमी पडतं. त्याला त्रैलोक्य सुद्धा कमी पडतं. नुसतं गाव नव, तिन्ही लोक फिरायला सुद्धा त्या मनाला ती तिन्ही लोक कमी पडतात. ज्ञानोबारांनी वर्णन केले, त्रैलोक्य थोकडे पडे. एवढं ते मन धावणार, एवढं धावणार, आणि त्या अशा त्रैलोक्यामध्ये फिरणार मन, त्या मनाला स्थिर करायचं आहे. हो, करता येतं. त्याच्यावरती काही चांगले संस्कार करावे लागतील आपल्याला. पुन्हा पुन्हा त्या मनाला सांगावं लागेल. पुन्हा पुन्हा त्या मनाला सांगावं लागेल. आणि ते सांगत असताना गोडीनं सांगावं लागेल बरं. ज्ञानोबाराय त्या मनाला सांगतात, मना देवाचं नाव घे, चांगलं आहे बरं का. पण ते मन काय ऐकायला तयार नाही. पुन्हा पुन्हा सांगता येत, ते ऐकायला तयार नाही. त्या मनाला सांगतात, ते मना हे बघ, तू खरंच जर त्या परमात्म्याचं नाव घेशील ना, तर तो तुझ्यावरती कृपा करेल बरं का. तुझ्यावरती कृपा करेल. घे मना, घे देवाचं नाव घे, घे. पुन्हा पुन्हा सांगतायत, पुन्हा पुन्हा त्या मनाला सांगतायत बरं का. एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना. हरीशी करुणा येईल तुझी, हरीशी करुणा येईल तुझी, हरीशी करुणा येईल तुझी, हरीशी करुणा येईल तुझी. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना.
एक तत्वनाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. मी चाल म्हटलेली पंचम मध्ये होती. त्या स्वरात बदल वाटतो बरं का, विसरू नाही. ती चाल पंचम मध्ये म्हटली तरच उठून येते. चर्चात म्हणता येत नाही आणि खाली म्हणता येत नाही बरं का. एक तत्वनाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. ज्ञानोबराय मनाला सांगतात तुझ्यावरती हरीची करुणा होईल, म्हणजे तू हरीचा जावई होशील. हरीचा जावई होशील, घे त्या हरीचं नाम घे. असं लढीवाळपणाने सांगतात बरं का. त्या मनाला रागवून चालत नाही. त्याच्या पुढे सांगतो मनावरती वैतागून चालत नाही बरं का. त्याला गोडीनच सांगावं लागतं आणि गोडीनं सांगूनच ते ऐकतं. एरवी ते ऐकत नाही. तुकोबर आहे त्या मनाला सांगतात, अरे बा मना, खरंच तुला धावायचं ना, अरे कुठं तरी धावू नकोस, त्या देवाकडेच धाव. मना देते धाव घे, मना देते धाव घे. मना देते धाव घे, मना देते धाव घे. राही विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी. तुम्ही यारे सुख, तुम्ही यारे सुख. मनात ते धाव घे, मनात ते धाव घे, राये विठो पाचे पायी, राये विठो पाचे पायी, राये विठो पाचे पायी. तुळे तुम्ही घ्या रे सुख, तुळे तुम्ही घ्या रे सुख. मना तेथे धाव घेई. मना तुझा धावाचा स्वभाव आहे ना, कुठं तरी धावू नकोस, त्या देवाकडे धाव. राही विठोबाचे पायी. का सांगता तो? विठोबाच्याच पायाकडे धाव म्हणून मनाला का सांगतात? इतर ठिकाणी धाव म्हणून का सांगत नाही? नदीचं पाणी हे धावत असतं बरं का, वाहत असतं. कुठपर्यंत धावतं ते?
समुद्राला जाईपर्यंत. एकदा समुद्राला नदी मिळाली की नदीचं धावणं संपलं. नदीचं धावणं संपलं. जोपर्यंत समुद्राची भेट नदीला होत नाही तोपर्यंत ती धावतच राहते. जशी नदी समुद्राची भेट होत नाही तोपर्यंत ती धावते. मनाची तीच अवस्था आहे. जोपर्यंत मनाला देव भेटत नाही तोपर्यंत मन धावतच राहत. स्वर्गात जरी गेलं तरी ते थांबत नाही. पाताळात गेलं तरी ते थांबत नाही. त्याचं धावणं थांबावं. जसं नदीचं धावणं थांबण्याकरता समुद्राचीच भेट झाली पाहिजे तसं मनाचं धावणं थांबण्याकरता देवाचीच भेट झाली पाहिजे. पण ते लवकर देवाकडे यायला तयार होत नाही. तुकोबारांनी त्याला समजूत घालण्याचा प्रयत्न केला. फार सुंदर अभंग आहे तुकोबारांचा आणि मनाचा संवाद असलेला. 4 चरणी अभंग आहे. एकदा तुकोबाराय मनाला सांगण्याकरता प्रवृत्त झाले. वा मना, परवा दिवशी एकादशी आपण पंढरपूरला जाऊया. ते मन म्हटलं, महाराज पंढरपूर सोडून मला कुठेही न्या, सासूरवाडीला न्या, मी येतो, पण पंढरपूरला नेऊ नका म्हणा. नाही म्हणले आपल्याला पंढरपूरला जायचं. नाही म्हणले मी काय पंढरपूरला येणार नाही बरं का. पंढरपूर सोडून मला तुम्ही कुठेही न्या, मी यायला तयार आहे. अगदी मशानात नेलं तरी मी यायला तयार आहे. पंढरपूरला तेवढं मला नेऊ नका. पंढरपूरचं नाव काढू नका. कोण म्हणतंय, मन म्हणतंय, कोणाला तुकोबारांना म्हणतंय. नाही म्हणले आपल्याला पंढरपूरलाच जायचं. मन नाही म्हणताय, तुकोबाराय त्याला आग्रह करतायत. मन नाही म्हणतंय, तुकोबाराय त्याला आग्रह करतायत. अरे मना, खरंच आपण पंढरपूरला जाऊया, चल. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. खरं तू ठरव एकदा, मी पंढरपूरला जाईन, पंढरपूरला जाईन असं ठरव. ते म्हणले मी पंढरपूरला येणार नाही. येणार नाही. नाही नाही यावं लागल तुला. फार आग्रह धरला तुकोबारांनी मनाच्या बाबतीत. एवढा आग्रह धरला, एवढा आग्रह धरला. त्या मनाने विचार केला, आता तुकोबाराय का ईर्षेला पेटलेत. आता हे काय ऐकणार नाहीत. आपण काहीतरी तडजोड करूया, तडजोड करूया. म्हणले महाराज मी पंढरपूरला येतो, पण माझं काही तुम्हाला ऐकावं लागेल. माझं काय ऐकावं लागेल. आम्हाला सुद्धा लोक म्हणतात, आम्ही लोकांना म्हणलं चला कीर्तनाला जाऊ. म्हणजे कीर्तनाला जाऊ, पण जाता जाता ऐकावं लागेल. आमचे रस्त्यात पाहुणे आहेत, पाहुण्यांना भेटून जाऊया. त्या मार्गावरतीच आहेत. आम्ही म्हणतो जाऊया, आपण काय करू, पहिला कीर्तनाला जाऊया आणि येता येता पाहुण्याला भेटूया. पण जाताना पाहुणे जागेच नसतात हो. तसं त्या मनाचा आणि तुकोबारांचा संवाद झाला. ते मन म्हणायला लागलं, महाराज माझं तुम्ही ऐकलं पाहिजे. तुकोबारा म्हणले हरकत नाही, मी तुझं ऐकतो, पण तडजोड करू आपण. म्हणजे काय तडजोड करायची? काय नाही म्हणले, पंढरपूरला जाताना माझं तू ऐकायचं आणि पंढरपूरहून परत येताना मी तुझं ऐकणार. मनाला वाटलं हरकत नाही, जाताना नाही येताना तर ऐकतील ना, तेव्हा जायला का हरकत नाही. ठरलं आणि त्याप्रमाणे तुकोबाराय मनाला घेऊन पंढरपूरला निघाले. कसे निघाले? तंबाखू चोळत. बरीच माणसं पंढरपूरच्या रस्त्याला जाताना भजन करणारे भजन करतात. मागे 4 टोळके असतात, पुढे 4 टोळके असतात. कोण चोळत पितय, कोण गावाचं उकरत जातोय. त्या मनाला घेऊन तुकोबाराय निघाले. चल आपण पंढरपूरला चाललोय. ज्ञानोबा तुकाराम
ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम नामस्मरण करत जायचं बरं का. असं मुकाम करीत 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 भगवंताचं नाम घेत 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 त्या मनावरती संस्कार आहेत बरं का ते. हा, सकाळी उठलं की मनानं सांगितलं मना काकडा करायचा बरं का सकाळी. काकडा झाला की भुपाळ्या म्हणायच्या, भुपाळ्या झाल्या की आंधळी पांगळी म्हणायची, आंधळी पांगळी झाली की गवळणी म्हणायच्या. हा, नाश्त्याला थांबायचं, नाश्ता संपला की पुन्हा त्याच्या पुढचे अभंग म्हणायचे. विश्रांती झाली की पुन्हा नाटाचे तीर्थावळीचे अभंग म्हणायचे. पुन्हा 4चा 5चा विसावा झाला की पुन्हा वाराचे अभंग म्हणायचे, हरिपाठ म्हणायचं. असं त्या मनावरती संस्कार करावे लागतात. असं नामस्मरण करीत 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 मुक्काम करीत 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 महाराज मनाला पंढरपुरात घेऊन आले बरं का. आणि मनाला पंढरपुरात घेऊन आले, सांगितले मना पंढरपूरचा नेम आहे, पंढरपुरीत गेल्यानंतर पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान करायचं. का? शुद्ध झालं पाहिजे. आपल्याकडे कोणी पहिल्यांदा पाहुणे आले की काय दिलं जातं? पाय धुवायला पाणी दिलं जातं. आता ती प्रथा राहिलीच नाही बरं का. लोक म्हणतात हा कुठंच तरी धुवून आला असेल. पूर्वी लोक येत होते, पायी येत होते, आता गाडीवरती येतात हो, नाही का. आता येण्या जाण्याला पाहुण्याकडे महत्व राहिलेलं नाहीये. पण आले की पहिल्यांदा पाहुण्याला पाणी द्यायचं, बाहेरची बाधा घरात काही येऊ नये. तसं त्या पंढरीला गेल्यानंतर पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान करावं. चंद्रभागेचं स्नान अशुद्ध झाल्याशिवाय दर्शनाला जाऊ नये बरं का. नेम आहे. तुम्ही बघा बरेच लोक वारीला जातात, ती बारी लांबते म्हणून माणसं बोजा खोलीवरती टाकतात, तशीच बारीला पळतात, आंघोळी करत नाहीत. 12-24 तास उभे राहतात, आलेल्या संस्कारासहित जातात, तिष्ठत उभे राहतात, देवाचं दर्शन घेतात, देवाचं दर्शन घेऊन येतात. घेऊन आल्यानंतर जैसे ते काय यांच्यात फरकच नसतो बरं का. सुचिरभूत झालं पाहिजे. त्या मनाला सांगितलं सुचिरभूत झालं पाहिजे. चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा, हा विधी आहे. मग चंद्रभागेचं स्नान केलं. स्नान केल्यानंतर सांगितलं म्हणा आता नगर प्रदक्षिणा करायची. नगर प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर सांगितलं हे तुकोबऱ्यांचं मंदिर आहे, इथं त्यांचा अभंग म्हणायचा. पुढं बेलीचा महादेव आहे, तिथं महादेवाचा अभंग म्हणायचा. पुढं चौपाळ्यात आलं कळसाचा अभंग म्हणायचा. असं त्या मनाला सांगतायत तुकोबाराय बरं का. मी मनाचं सांगालो नाही, तुकोबाराय जे मनाला सांगतात ते सांगालोय बरं का. नाही अशी प्रदक्षिणा करीत त्या मनाला सांगत 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 मनाला तुकोबारांनी आणलं म्हणा आता नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं बरं का. हा, मी कुठंपर्यंत आलो लक्षात ठेवा. मना एक करी म्हणी मी जाईन पंढरी, एवढं ठरलंय आणि आलेत बरं का. आणि त्याप्रमाणे आलेत कारण ठरलेलं आहे. करी न सांगशी ते काम, म्हणा तू जे सांगशील ते मी ऐकणार आहे बरं का. नामदेव पायरीला आले, हे सांगितलं नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं. दर्शन घेतलं तर आत सांगितलं गणपतीचं दर्शन घ्यायचं. आत आल्यानं सांगितलं गरुड पाराचं दर्शन घ्यायचं. असं त्या मनाला समजूत घालत घालत त्याच्यावरती संस्कार करत करत सांगितलं. तर सांगितलं ज्याच्या करता आणलं त्याला पहा. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, पुढं उभा विटेवरी तो पाहे न सावळा. सांगितलं ज्याच्या करता आणलं ना त्या पांडुरंगाला बघ पहा. आणि त्या मनाने या पद्धतीने ही साधना करत करत ते मन त्या पांडुरंगाच्या चरणाजवळ गेलं. आणि त्या पांडुरंगाला त्या मनाने पाहिलं. आणि त्या मनाने पांडुरंगाला पाहिल्यानंतर मनाची अवस्था निर्माण झाली. आता कोठे जावे आता कोठे जावे
आता कोठे जावे आता कोठे जावे तुझे चरणा देखलिया तुझे चरणा देखलिया भाग गेला दिन गेला भाग गेला शिन गेला आता कोठे धावे मन आतापर्यंत ते धावत होत तुकोबाराय म्हणतात आणि एकदा त्या मनाला भगवंताच्या दर्शनाला नेलं आणि भगवंताच्या दर्शनाला नेल्यानंतर महाराज म्हणतात ते धावायचं विसरलं. आता आता म्हणजे आतापर्यंत धावत होत आतापर्यंत धावत होत आता आता म्हणजे आता वर्तमान काल आहे. आता त्याला त्या भगवंताचं दर्शन झालं यथार्थ त्या भगवंताचं स्वरूप त्या मनाला कळालं बरं का. आणि ते मनाला कळाल्यानंतर महाराज म्हणतात आता मनाची पुढची जी क्रिया होती जे धावणं होतं ते आता संपलं बरं का. आता एकदा मन देवाकडे गेलं ना पुन्हा ते धाव करत नाही बरं का. पण जोपर्यंत देवाकडे जात नाही तोपर्यंत ते धावल्याशिवाय राहत नाही बरं का. पण एकदा जर देवाकडे गेलं तर महाराज म्हणतात पुन्हा त्या मनाची जी धावण्याची क्रिया आहे ती क्रिया संपते का हो. का मनाला ज्या सुखाची इच्छा आहे ते सुख त्या मनाला प्राप्त झालेलं आहे. रजोगुणामध्ये मन कधी स्थिरावत नाही का रजोगुण हा चंचल आहे. रजोगुण हा चंचल आहे. ज्ञानोबांनी वर्णन केलंय हे मन कशापासून निर्माण झाले शुद्ध सत्वांशापासून निर्माण झाले बरं. शुद्ध सत्वांशापासून निर्माण झाले पण ते बसलं रजोगुणाच्या खांद्यावरती. रजोगुणाच्या खांद्यावरती बसल्यामुळे ते झालं चंचल का रजोगुण हा चंचलच आहे.
रजोगुणाचा स्वभावच आहे. ज्या देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर देवाच्या ठिकाणी रजोगुण आहे का तमोगुण आहे का सत्वगुण आहे? कुठला गुण आहे? गुणच नाही, तो गुणातीत आहे. तो गुणातीत आहे. 3 गुणाच्या पलीकडे आहे देव, लक्षात ठेवा. वर्णन केले साधू संतांनी, गुणा आला विटेवरी वर्णन केले. पण त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी तमोगुणाचा रजोगुणाचा संबंध नाहीये. केवळ ती सुखरूप अवस्था आहे, केवळ सुख आहे, दुःख संबंध रहित गुणरहित ती सुख आहे. आणि अशा सुखाचा अनुभव भगवत चरणाच्या ठिकाणी आल्यामुळं महाराज म्हणतात आता मनाची धाव संपली बर का. नाही धावा घेता मन, नाही धावा घेता मन, इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान, नाही धावा घेता मन, नाही धावा घेता मन, इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान, तुकोबऱ्या सांगतात मनाची धाव संपली कधी, सापडला हाती तरी हे झाली निश्चिंती नाही, धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. देव सोडून तुम्ही त्या मनाला कोणतेही काय म्हणतात त्याला आकर्षण मनाच्या समोर उभं करा, मन कधी स्थिरावत नाही बरं का, स्थिरावत नाही. ते भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावत, इतर ठिकाणी ती स्थिरावत नाही. म्हणून गंमत आहे, ते पहिल्यांदा जायला तयार होत नाही आणि एकदा जर ते गेलं तर परत येत नाही बरं. पहिल्यांदा जायला तयार होणं फार कठीण आहे, म्हणून त्याला फार कष्टाने न्यावं लागतं. आणि एकदा जर ते गेलं तर महाराज म्हणतात लाचावले मन लागलीशी गोडी, ते जीवे न सोडी ऐशे झाले समाधान, पायी स्थिरावले मन तुमचे देखिले चरण, आता उठावेशे मना येत नाही नारायणा, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासयाचे जीव प्राण आपुला गे माये, आपुला गे माये,
जीवन प्राण आपुला जे माये असे नगरी वारी आपुले मायेरी असे नगरी वारी आपुले मायेरी त्याचा फरक सांगतो. देखिले तुमचे चरण पुढं निवांत राहिले मन देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया त्याची न प्राण आपुला जे माये असे नदनी वारी आपुले मायेरी देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन आता कोटे धावे मन तुझे किंवा तुमचे चरण देखलिया. एक व्यवहारात मन आहे सगळीकडे सरड्याची ढाव त्या मन एकदा देवाकडे गेलं की मनाची धाव संपली. आणि तुकोबाराय म्हणतात हे आम्ही आमच्या जीवनामध्ये साधनेनं केलं बरं का. साधना केली त्याच्याकरता एकाएकी ते मन उठलं आणि देवाकडे गेला आणि स्थिर झाला असं घडलं नाही बरं का. त्याच्याकरता त्या मनावरती संस्कार करावे लागले आणि संस्कार करून त्या मनाला समजूत घालून 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 त्या कारण साधनेने मन शुद्ध होतं आणि एकदा मन शुद्ध झालं की ते स्थिरावत. ज्ञानमार्गाने वर्णन केले ज्ञान कोणाला होतं सुमनू आणि शुद्धमती अनिंदको अनन्य गती गौपई तया प्रती चावळी जे सुखे सुमनो. ते चांगलं पाहिजे. चांगलं पाहिजे म्हणजे नटलेलं थटलेलं नाही शुद्ध पाहिजे शुद्ध बरं का. आणि भगवंताच्या नामसाधनेनं ते मन शुद्ध होतं बरं का. आणि असं शुद्ध केल्यानंतर त्याच्यावरती एकदा त्या मनावरती चांगले संस्कार झाले ना मग ते संस्कार बदलत नाहीत बरं का. बदलत नाहीत. आणि या पद्धतीने तुकोबाराय म्हणतात त्या मनाला आम्ही त्या भगवंताकडे नेण्याचा प्रयत्न केला म्हणजे ती साधना केली आणि साधनेतून त्या मनाला आम्ही देवाकडे घेऊन गेलो आणि देवाकडे घेऊन गेल्यानंतर त्या भगवंताच्या स्वरूपाला पाहिल्याबरोबर आता ते तिथं तद्रूप झालं. परत यायला तयार नाही बरं का. परत यायला तयार नाही. किंबहुना महाराज म्हणतात परत यायला तयार नाही. ते मन रूपाने राहिलंच नाही बरं का. मन रूपाने राहिलंच नाही. काही पदार्थ आहेत द्रव्य पदार्थ बरं का ते दोन एकत्र केले तर वेगळे होत नाहीत. वेगळे
होत नाहीत. पाणी आणि तेल एकत्र कधी केलं जात नाही. काय केलं जातं? पाणी द्रव्यच आहे, द्रव पदार्थच आहे, आणि तेलही. पण दोन्ही द्रव पदार्थ असले तरी ते दोन्ही एकरूप होत नाहीत. पण पाणी आणि दोन एकत्र केलं, दूध आणि पाणी एकत्र केलं तर ते वेगळं होत नाही बरं का. दुधात पाणी का घातलं जातं? ते एकदा पाणी जर दुधामध्ये गेलं तर ते पाणी पाणी रूपामध्ये राहत नाही, ते दूधच होतंय. ज्या भावाने दूध विकलं जातं त्याच भावाने पाणी विकलं जातं, संगतीमुळं. काहीतरी एकत्र करून चालत नाही, लक्षात ठेवा. म्हणून गुरुवर्य साखरे महाराज गमतीनं सांगत असतात, आळंदीमध्ये एक दूधवाला दूध घालायला यायचा रोज आश्रमामध्ये. दूध घालता घालता एक दिवशी त्या दूधवाल्यानं म्हटलं, गवळी मामा आज दूध जरा पाणीदार दिसतंय. तो गवळी मामा म्हटला, महाराज पाणी घातले पण इंद्रायणीच घातले म्हटला. का? दूधही पवित्र आहे आणि इंद्रायणीचं पाणी पण पवित्र आहे. कुठलं नळाचं घातलं नाही म्हणले, इंद्रायणीच घातले म्हणले. म्हणजे त्याचं पावित्र्य नष्ट होऊ दिलं नाही. तात्पर्य, पाणी आणि दूध हे दोन्ही द्रव पदार्थ आहेत. दोन्ही एकरूप झाले तर पुन्हा बाजूला करता येत नाहीत. बरोबर आहे ना? तसं त्या मनाचा स्वभाव, मनाचं स्वरूप आणि देवाचं स्वरूप एक आहे. एकदा तर ते मन जर देवाकडे गेलं तर ते पुन्हा देवापासून बाजूला करता येत नाही. परत माघारी, बर का? परत ते येतच नाही. तुम्ही किती ते येत नाही म्हणजे ऐकायला शिल्लक राहिलं तर ना, ऐकायला शिल्लक राहिलं तर ते मन मन रूपामध्ये राहतच नाही. ज्ञानवरांनी वर्णन केले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीशी आले. ते म्हणण्याकरता राहिलंच नाही ना, वेगळं राहिलंच नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया. चरण नाम त्याचं स्वरूप. बरं का? त्या भगवंताचं स्वरूप त्या मनाने पाहिलं आणि पाहिल्यानंतर महाराज म्हणतात, त्या
मनाची जी धावाधाव होती ती संपली. हा, त्या मनाचा जो चंचलपणा होता तो निवृत्त झाला आणि ते भगवत स्वरूपाच्या ठिकाणी आता स्थिरावलेला आहे. आता जे असं स्थिरावलं पुन्हा त्याच्यामध्ये आता क्रिया संभवनीय नाही आहे बरं. मग काय घडलं? या मनाची धाव संपली, मन भगवंताच्या ठिकाणी स्थिरावल्यानंतर महाराज म्हणतात आतापर्यंत या मनाच्या संबंधाने जे भोगावं लागलं, महाराज म्हणतात ते काही शिल्लक राहिलं नाही. मनाच्या संबंधाने बरं. जन्म कोणामुळे घ्यावा लागतो? मनामुळे. सुख दुःख कोणामुळे भोगावे लागतात? मनामुळे. मान अपमान कोणामुळे? मनामुळे. सगळं लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण जे बोलून घेतो ते कोणामुळं? मनामुळेच. मग आतापर्यंत तुम्हाला जे जन्म घ्यावं लागले, जन्म घेण्यामध्ये माणसाला काय आहे? कष्ट आहे. सुख दुःख भोगावी लागतात बर का. सुख दुःख भोगावी लागतात. आतापर्यंत जे जे आपल्या जीवनाला जे सुख दुःख आले, जे कष्ट झाले, जे क्षीण झाले, महाराज म्हणतात त्या मनामुळे झाले. पण ज्या दिवशी ते मन भगत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावलं त्या दिवशी महाराज म्हणतात त्या दर्शनातून घडलं काय? महाराज म्हणतात आतापर्यंत ज्या मनाच्या संबंधाने जे भोगावं लागलं त्यातलं काहीही शिल्लक राहिलं नाही. काही शिल्लक राहिलं नाही. भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. झाला आनंद, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. दोन्हीचा अंतराव जुळून जुळून आहे बरं का. त्यामध्ये लक्षात येत नाही. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. महाराज म्हणतात एकदा ते मन भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावल्यामुळं काय घडलं? महाराज म्हणतात भाग गेला शीन गेला.
अवघा झाला आनंद. एक विचार सांगितला. दुसरा विचार सांगितला. महाराज म्हणतात त्या मनाला अशी अवस्था प्राप्त झाली की एकदा त्या भगवंताला पाहिल्यानंतर ते सगळं विसरलं. काही संस्कार त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहिले नाही. मग घडलं काय? महाराज म्हणतात त्याच्या ठिकाणी देवाविषयी प्रेम निर्माण झालं. देवाविषयी प्रेम निर्माण झालं. इतकं प्रेम निर्माण झालं, इतकं प्रेम निर्माण झालं की महाराज म्हणतात प्रेम रशे बैसली मिठी. आणि परिणाम त्या मनाची अवस्था निर्माण झाली. आपोआपच अनावरतेनेच भगवंताचं नाम येऊ लागलं. आवडी लाठी मुखाशी भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. तुकोबाराय म्हणतात खरंच हे आमच्या जीवनामध्ये घडलं ना. आम्हाला जसं हवं होतं तसं घडलं. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. बोला मध्ये नाचायचं असतं कशा करत याच्या करतात बरं. भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. भगवत दर्शनाचा परिणाम तुकोबरे सांगतात मनाची धाव संपली. धाव संपली म्हणजे काय संपलं? जे फिरावं लागत होतं जन्म मरणाचा फेरा तो थांबला. कसा थांबला? महाराजांनी वर्णन केलेलं आहे. मागेल परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा भाग गेला शीन गेला. मागचं काही शिल्लक राहिलं नाही. भाग गेला. आणि आता पुढं भोगायला काही शिल्लक राहिलं नाही. शीन गेला. का? तिथं महाराजांनी वर्णन केले मागील परिहार पुढे नाही शीन. आता पुढं जी जन्म मरणाचं दुःख भोगायचं होतं ते महाराज म्हणतात संपलं. मग काय राहिलं शिल्लक? फक्त आनंद शिल्लक राहिला. अवघा आनंदच. आनंदाशिवाय आता दुसरं काहीही राहिलं नाही. किती आनंद? एवढा आनंद अवघा. अवघा म्हणजे अवघेचे त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा. आता जीवनामध्ये आनंदाशिवाय दुसरं काहीही राहिलेलं नाही. दुःख नावाचा प्रकार नाम स्वप्नामध्ये सुद्धा ते राहिलं नाही बरं. म्हणजे भगवत दर्शनाचा परिणाम आतापर्यंत जे भोगलेलं होतं तेही संपलं आणि याच्या पुढे जे भोगायला येणार होतं तेही संपलं आणि फक्त केवळ आनंद शिल्लक राहिला. मग त्या आनंदाचा उपभोग घ्यायचा. तो आनंदाचा उपभोग घेण्याकरता महाराज म्हणतात प्रेम निर्माण झालं. आणि त्या प्रेमाचं वर्णन केले तुकोबारांनी. मार्मिक वर्णन केले बरं. आपल्याकडे एक पद्धत आहे. देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर माणसं देवाला मिठी देतात बरं. मिठी मारतात, आलिंगन देतात. मग ती देवाला मिठी कशी द्यावी? वरवर द्यावी का आतून द्यावी? हो आम्ही वरवर देवाला मिठी देतो. त्याच्यामध्ये प्रेम नावाचा प्रकारच नाही. प्रेम नावाचा प्रकारच नाही. महाराज म्हणतात त्या दर्शनाचा परिणाम माझ्या जीवनामध्ये इतकं प्रेम निर्माण झालं, इतकं प्रेम निर्माण झालं, इतकं प्रेम झालं की महाराज म्हणतात त्या प्रेमानेच देवाला मिठी मारली बरं. प्रेमानेच. प्रेमरशे बैसली मिठी. आणि माझ्या मुखामध्ये अशी त्या देवाच्या नामाविषयी आवड निर्माण झाली. आवडी लाठी मुखाशी माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा. चंद या नामाचा घेतला ते
छंद या नामाचा घेतला शे माझी मद झाली अनावर वाचा माझी मद झाली अनावर वाचा माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला शे आवडीला ती मुखाशी माझ्या मुखा वाटे आता जे भगवंताचं नाम येऊ लागलं मानार म्हणतात अनावरतेने याच्या अगोदर सांगावं लागत होतं घेई घेई माझे वाचे आता महाराज म्हणतात सांगावं लागलं नाही आवडीनं अनावरतेने आवडी लाठी मुखाशी भाग गेला शीन गेला अवगा झाला आनंद शेवटी तुकोबराय आपला अनुभव व्यक्त करतात खरंच आम्हाला जे जीवनामध्ये जसं हवं होतं तसं आम्हाला मिळालं बरं देव कसा आहे हो जसा आहे तसा आम्हाला तो अनुभवाला आला जसा आहे तसा हा महाराजांनी थोडासा शब्द आमच्या तुमच्या रोजच्या व्यवहारातला शब्द वापरलाय बरं घोगे शब्द वापरलाय घोगे घोगे म्हणजे घवघवीत हा मापामध्ये दोन प्रकार आहेत बरं का जुन्या माता वर्गांना माहिती असेल आताच्या नवीन सुनांना हे माहिती नाही बरं पूर्वी एकमेक शेजारीन काय करायचं जर स्वयंपाकाला भाकरीला पीठ जर कमी पडलं तरी शेजाऱ्यातून आणायचं बरं का आणि ते आणताना कसं आणायचं ते मापट आणि त्या मापट्यावरती ते मीठ टाकायचं आणि ते पीठ कसं टाकायचं त्याला शिग येऊपर्यंत बरं का काय शिग येऊपर्यंत शिग येऊपर्यंत जे पीठ टाकलं जातं त्याला म्हणतात घवघवीत माप आणि परत देताना ते काटाबरोबर द्यायचं आणताना घवघवीत आणायचं आणि परत देताना सपाट द्यायचं म्हणजे घेताना घवघवीत देताना घवघवीत नाही बरं का हे पूर्वी व्यवहार होता आता तो राहिला आणि आता सगळं रेडीमेड मिळते हो तसं तुकोबराय म्हणतात आम्हाला जीवनामध्ये जे हवं होतं ते असं आम्हाला प्राप्त झालं भोगे भोगे म्हणजे घवघवीत म्हणजे परमात्मा असा भरलेला आहे तो घवघवीत म्हणजे सगळीकडे भरलेला आहे तो व्यापक आहे काय आणि तो व्यापक आहे जसा व्यापक आहे तसा तो खरा आहे देव कसा आहे व्यापक आहे आणि देव सत्य आहे जसा आहे तसा तो आज आम्हाला अनुभवाला आला आम्हाला तशी त्याची आज अनुभूती आली आणि ती अनुभूती आल्यावर महाराज म्हणतात जीवनामध्ये फक्त आता शिल्लक राहिला तो आनंदच तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप भाग गेला शिन गेला अवगा झाला आनंद ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आता कोटे धावे मन तुझे किंवा तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला अवगा झाला आनंद
प्रेम रशी वैसले मिठी आवडी लाठी मुखाशी तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे माप भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काही अंशाने अभंगाचा भाव आपल्या समोर माझ्या मतीप्रमाणे जे माझ्या मतीमध्ये श्री गुरूंच्या सान्निध्यामध्ये जे उतरलं ते माझ्या मतीप्रमाणे भाव प्रगट करण्याचा प्रयत्न केला. जे प्रगट करत असताना योग्य आहे, शास्त्र शुद्ध आहे, ते श्री गुरु परंपरेनं आलेलं आहे, त्या आपण जीवनामध्ये स्वीकार करा. आणि काय बोलण्याच्या ओघामध्ये काय चुकीचा शब्द आला असेल तर ते खास माझा आहे, ते माझं मला परत देऊन जाताना पाया पडताना बरं. योग्य आहे तेवढं मात्र घेऊन जा. झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे आणि त्या भगवंताकडे एवढंच मागायचं आहे, जी अनुभूती संत महात्म्यांना आली तीच अनुभूती आम्हाला सुद्धा यावी कधी काला व्हायच्या आधी. काला म्हणजे लोकांनी कालवा करायच्या आधी, बाबा गेले म्हणायच्या आधी. कालवा झाल्याशिवाय माणसं गोळा तो काला व्हायच्या आधी आम्हाला ही अवस्था प्राप्त व्हावी अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण रामदेव पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मग क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.